खालापूर तालुक्यातील इरसालवाडी येथे आकाश रामचंद्र वाघमोडे वय वर्ष 26 या युवकाचा दरीत पडून मृत्यू झाला। ट्रेकिंगसाठी आलेला रामचंद्र याने आपली मोटरसायकल क्रमांक MH04JL7308 ही पायथ्याशी ठेवून तो ट्रेकसाठी निघून गेला होता। मात्र बराच काळ तो परत आला नाही। तो मिसिंग झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली। ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी त्वरित पोलीस यंत्रणा आणि हेल्प फाउंडेशन या टीमला पाचारण केले। खालापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी, हेल्प फाउंडेशनची टीम आणि स्थानिक मंडळी यांच्याबरोबरच डेला ॲडव्हेंचरची टीम गणेश चिकित यांच्या नेतृत्वाखाली इरसालवाडीची दुर्घटना येथे दाखल होऊन खडतर उन्हात आणि खडतर ठिकाणाहून डेड बॉडी रिकव्हर करण्यासाठी निघाले। रखरखते ऊन आणि खडतर ठिकाण तसेच संसाधनांची आवश्यकता असल्याने कोणतीही रिस्क न घेता संसाधने आणि टेक्निकल असिस्टंट भेटल्यानंतर नव्या ताकदीने सर्वजण मृतदेह ताब्यात घेण्यास निघाले। सदर ठिकाणी लोकेशन मिळत नव्हते। घटनेच्या ठिकाणी पोहोचून तपास लागत नव्हता। चौक प्रभारी विशाल पवार आणि अमित गुजरे आणि टीमने अथक प्रयत्नाने या मृतदेहाचा शोध लावला। ट्रेकर हा मृत अवस्थेत होता। खाली पडल्यामुळे मृत झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत होते। त्यामुळे योग्य ते नियोजन करून अवघड जागेतून वरती आणणे खूप कठीण होते। चौक पोलीस एकनाथ गर्जे, अंकुश पोळ, चौक प्रभारी विशाल पवार यांनी ही मेहनत घेतली। सुमारे 300 फूट खोल दरीत मृतदेह असून मृतदेहाचे वजन, अवघड चढण, मृतदेह याला वास सुटल्याने त्यातच सायंकाळ होत असल्याने मृतदेह वरती आणण्यास वेळ लागणार। रखरखत्या उन्हात पाणी आणि अन्य साधनांची सोय पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी केली। सोलो ट्रेकिंगचे वेळ अनेकदा जीविताला घातक ठरते, याचे हे ताजे उदाहरण म्हणण्यास हरकत नाही। सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात अशा दुर्दैवी घटना वारंवार घडताना आपण पाहतोय, असे हेल्प फाउंडेशनचे प्रमुख गुरुनाथ साटेलकर यांनी सांगितले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।